अंबरनाथ नगर परिषदेच्या सभेत प्रशासनावर टीकेची झोड. नगरपालिकेच्या चाव्या खासगी हातात. नगरसेवकांचा संतप्त सवाल. अंबरनाथ 13 मार्च 2026. अंबरनाथ नगर परिषदेच्या आज संपन्न झालेल्या विशेष सभेत लोकप्रतिनिधींनी नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर गंभीर ताशेरे ओढले. नगर परिषदेच्या मालकीच्या मालमत्तांचा वापर करण्यासाठी नागरिकांना स्वीकृत नगरसेवकांचे पत्र आणा असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे सभागृहात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकारामुळे नगरपालिकेचा कारभार नक्की कोण चालवतंय असा प्रश्न उपस्थित झालाय. नेमके प्रकरण काय? सभेमध्ये नगरसेवक श्री स्वप्नील बागुळ आणि नगरसेविका सौ अमृता मोहरीकर यांनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश केला. त्यांच्या दाव्यानुसार अंबरनाथ नगर परिषदेच्या ताब्यातील उद्याने किंवा सार्वजनिक वास्तूंचा वापर करण्यासाठी जेव्हा नागरिक परवानगी मागण्यास जातात तेव्हा नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी त्यांना स्वीकृत नगरसेवक सुभाष साळुंखे यांचे शिफारस पत्र घेऊन येण्यास सांगत आहेत. अधिकारी शेख यांच्या नावाचा उल्लेख आणि खळबळ. या चर्चेदरम्यान प्रामुख्याने नगरपालिकेतील शेख आडनाव असलेल्या एका अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. हे अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना थेट साळुंखे यांच्याकडे पाठवत असल्याने लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे नगर परिषदेच्या ताब्यातील सभागृह आणि इतर वास्तूंच्या चाव्या देखील अधिकृत कर्मचाऱ्यांकडे नसून त्या सुभाष साळुंखे यांच्याकडे असल्याचा खळबळजनक आरोप सभेत करण्यात आला. नागरिकांची अडवणूक आणि सत्तेचा गैरवापर. प्रशासकीय अकार्यक्षमता. सरकारी मालमत्तेवर एखाद्या ठराविक व्यक्तीचे वर्चस्व असणे हे नियमांच्या विरोधात आहे. नागरिकांना मनस्ताप. साध्या कामांसाठी किंवा उद्यानाच्या वापरासाठी राजकीय नेत्यांच्या पाठीशी फिरावे लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. प्रशासनाचा वचक संपला. सरकारी चाव्या खासगी व्यक्तीकडे असणे हे प्रशासकीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या प्रकरणावर मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे आणि संबंधित शेख अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी